यहाँ की फैकल्टी, स्टाफ और यहाँ के विद्यार्थी, ऐसा लग रहा है कि मैं किसी दूसरे काल में, दूसरे लोक में पहुंच गया। वेदों में महर्षि वाल्मीकि को कुलपति कहा है और कुलपति उनको कहते थे जिनके आश्रम में लगभग 10,000 विद्यार्थी रहते थे, पढ़ते थे, भोजन करते थे, अपने जीवन को संवारते थे और समाज के लिए बहुत योग्य होकर के वहाँ से सेवा के लिए जाते थे। ऐसा उनके आश्रम में भी रहा होगा। 10,000 कितना बड़ा नंबर है, गिनने में भी समय लगता है। तो वह आश्रम कैसा रहता होगा, इसकी एक कल्पना, इसका एक साकार दृश्य, माने वेदों की वाणी से, रामायण की ध्वनि से, रामचरितमानस के वर्णन से मैं प्रत्यक्ष देख रहा हूं, ऐसा मुझे लगा है। ಪರಮ ಪೂಜನೀಯ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಿಗೆ ನನ್ನ ವಂದನೆಗಳು. ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಆಡಳಿತ ವರ್ಗ, ಬಂದಿರುವಂಥ ತಂದೆ ತಾಯಂದಿರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನನ್ನ ವಂದನೆಗಳು. ನನಗೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಬೇರೆ ಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂಥ ನನಗೆ ಅನುಭವ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಯಾವ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಇದೆ, ನನಗೆ ವಾಲ್ಮೀಕಿ ಆಶ್ರಮದ ಒಂದು ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಯಾವ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ 10,000 ಮಕ್ಕಳು ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡ್ತಾರೆ, ಊಟ ತಿಂಡಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರುತ್ತೆ, ಪೋಷಣೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾರೆ, ಅದು ಒಂದು ವಾಲ್ಮೀಕಿಯರ ಒಂದು ಆಶ್ರಮವಾಗಿರುತ್ತದೆ ಅಂತ ಒಂದು ಅನುಭವ ನನಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ 10,000 ಮಕ್ಕಳನ್ನು ನೋಡುವ ಒಂದು ಆನಂದ ನನಗೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 10,000 ಮಕ್ಕಳನ್ನು ನಾವು ಎಣಿಕೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಮಯ ಆಗುತ್ತೆ. ರಾಮಾಯಣದ ವಾಲ್ಮೀಕಿಯವರ ಚಿಂತನೆ ಮತ್ತು ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಭವ ಆಗ್ತಾ ಇದೆ. और मुझे बताया गया कि इस मठ के द्वार सबके लिए खुले हैं, उसकी जाति नहीं पूछी जाती, उसका धर्म भी नहीं पूछा जाता, केवल यह देखा जाता है कि यह मनुष्य है और मनुष्य मात्र के लिए सेवा और शिक्षा का यह द्वार खुला हुआ है। मैं यहां क्या होता है ऐसा जानना चाह रहा था। तो यहां केवल वो शिक्षा नहीं है जो पुस्तकों में है, यहां केवल वो शिक्षा नहीं है जो आपको किसी नौकरी या बिजनेस के लिए योग्य बनाती है। यह तो वह स्थान है जहां हम उस शिक्षा को भी प्राप्त करते और हमारे जीवन में दैवत्व आए, ईश्वर आए, ऐसे सारे गुणों को भी प्राप्त करते हैं। ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಅನುಭವ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಜಾತಿ, ಮತ, ಕುಲ ನೋಡದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ಥರದ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಶಿಕ್ಷೆ ಹೇಗೆ ಅಂದರೆ, ಬರೀ ಒಂದು ಡಾಕ್ಟ್ರು ಅಥವಾ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲದೆ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಗವಂತನ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಒಂದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಸಮಾನವಾದಂಥ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡುವಂಥ ಮಠದ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಆಗಿರುತ್ತೆ. ये शिक्षाएं हमको भगवान बासवन्ना ने दी थी। मनुष्य में कोई भेद नहीं है, उन्होंने जाति के भेद को नकार दिया था। और मैंने जब अपनी यात्रा शुरू की, मैं उडुपी के मंदिर में गया,
कृष्ण मंदिर में, तो भगवान अपने आसन पर नहीं विराजे वहां पर, वो तो पीछे की दीवार से देख रहे हैं। वहां एक खिड़की है और उधर दूसरी तरफ हाथ जोड़ करके एक व्यक्ति खड़े हैं, कनकदास। कनकदास उनके लिए प्रसाद लेकर आए थे। उस समय के वहां के प्रबंधन ने कहा कि हम तुम्हारी जाति के लोगों को अंदर नहीं आने देते। वो मंदिर के पीछे चले गए, हाथ जोड़े, सिर झुकाया, आंखों से आंसू बह रहे थे और मुंह से भजन निकल रहा था। पूरे रात्रि भर में भजन होता रहा। सवेरे भी भजन जब चलता रहा तो भगवान की वह मूर्ति अपने स्थान से खड़ी हो गई। पीछे मुड़कर के उन्होंने दीवार की ओर देखा। दीवार का एक हिस्सा टूट गया। भगवान ने कनकदास को दर्शन दिए। कनकदास ने भगवान के दर्शन किए और तब से भगवान भी और कनकदास भी वहां वैसे के वैसे खड़े हैं, जैसे मानो यह घोषणा हो रही हो कि भगवान जाति पाति के अंतर को स्वीकार नहीं करते। हरि को भजे सो हरि का होए। जो भी श्रद्धा से आता है भगवान उसको अपने बच्चे की तरह से रखते हैं। ಈ ಮಠದ ಪರಂಪರೆ ಹೇಗಿದೆ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಜಾತಿ ಭೇದ ಪಂಥವಿಲ್ಲದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನವಾಗಿ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡುವಂಥದ್ದು, ಸಂಸ್ಕಾರ ಕೊಡುವಂಥದ್ದು ನಡ್ಕೋತಾ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಯಾವುದೋ ಒಂದು ಘಟನೆ ನನಗೆ ಜ್ಞಾಪಕ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ, ನನ್ನ ಪ್ರವಾಸನ ಮೊದಲನೇ ದಿನ ಶುರು ಮಾಡಿದ್ದು ಉಡುಪಿಯ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮಠ. ಅಲ್ಲಿ ನಾನು ನೋಡಿದಾಗ ಕನಕದಾಸರು ಅಲ್ಲಿನ ದೇವರಿಗೆ ತನ್ನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಆಗುವಂಥ ಯಾವ ಫಲಪುಷ್ಪಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೋ ಆವತ್ತಿನ ದಿನ ಆ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರು ತಮ್ಮ ಜಾತಿಯ ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಒಳಗಡೆ ಬಿಡುವಂಥ ಒಂದು ನಿರ್ಬಂಧನೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಆದರೆ ಕನಕದಾಸರು ಆ ದೇವಸ್ಥಾನದ ಹಿಂದೆ ಹೋಗಿ ಇಡೀ ರಾತ್ರಿ ಭಗವಂತನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಭಾವುಕರಾಗ್ತಾರೆ, ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಸಹಿತ ಬರುತ್ತೆ. ಆದರೆ ಅವರು ಇದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸೋದಿಲ್ಲ. ಬೆಳಗ್ಗೆ ಆಗೋಷ್ಟರೊಳಗಡೆ ಆ ಭಗವಂತ ತನ್ನ ದರ್ಶನವನ್ನು ತಾನು ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ಆ ಗೋಡೆಯನ್ನು ಹೊಡೆದು ಕನಕದಾಸರಿಗೆ ತಮ್ಮ ದರ್ಶನವನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ. ನಮಗಿದರಿಂದ ಏನು ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಭಗವಂತನಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಜಾತಿ ಅಥವಾ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಯಾವ ಆಲೋಚನೆಯೂ ಇಲ್ಲ. ತನ್ನ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ಸದಾ ಒಂದೇ ಅನ್ನುವ ಒಂದು ಯೋಚನೆಯನ್ನು ಭಗವಂತ ನಮಗೆ ಕಲ್ಪಿಸ್ತಾನೆ ಇರ್ತಾನೆ. भगवान ने हम सबको एक सा नहीं बनाया, किन्हीं दो लोगों को भी एक सा नहीं बनाया है। हम में से प्रत्येक जना अपनी एक अलग पहचान लेकर आता है, एक अलग व्यक्तित्व लेकर आता है। अपना ये अंगूठा एक बार ऊपर करिए सब लोग ತಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು ಹೆಬ್ಬೆರಳನ್ನು ಮೇಲೆ ಮಾಡಿ. ये जो अंगूठे का इतना हिस्सा है और इसमें जो लाइनें हैं, आपको मालूम है दुनिया में आज तक जितने लोग हुए हैं, आज हैं, आगे होंगे, उनमें से किन्हीं दो लोगों की इतनी लाइनें भी एक सी नहीं होती। तो हम सब अलग हैं ना, हम सब विशिष्ट हैं ना। ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಹೆಬ್ಬೆಟ್ಟನ್ನು ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಯಾವುದೇ ಇಬ್ಬರ ಹೆಬ್ಬೆಟ್ಟು ಒಂದೇ ರೀತಿ ಇರಲ್ಲ. ಹಿಂದೆನೂ ಇರಲಿಲ್ಲ, ಮುಂದೆನೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾದಾಗ ನಮಗೇನನ್ಸುತ್ತೆ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಬೇರೆ ರೀತಿಯ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿತ್ವ, ಅಂದರೆ ನಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಇದೆ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತಲ್ವಾ?
तो फिर भगवान ने हमें किसी काम से भेजा होगा। ये ऐसी फैक्ट्री नहीं है जिसमें सब चीजें एक सी बने। भगवान ने हम सबको कुछ करने के लिए, कुछ उपलब्ध होने के लिए बनाया है। तो उसमें से एक बात हमको और भी ध्यान आती है, भगवान कहाँ रहते हैं? क्या वो स्वर्ग में रहते हैं कि यहां भी रहते हैं? यहां भी रहते हैं ना। तो जिस समय वाल्मीकि के आश्रम से भगवान को जाना था, तो उन्होंने वाल्मीकि जी से पूछा कि जंगल में 14 साल के लिए आया हूं, तो कोई ऐसा स्थान बताइए जहां जाकर के मैं रहूं। तो वाल्मीकि जी ने एक बहुत अच्छी बात की। उन्होंने कहा, भगवान आप तो सब जगह रहते हैं, पर अगर आप मेरी बात माने तो जो भक्त है, जिसके मन में छल नहीं है, जिसके जीवन में मेहनत और सच्चाई है, जो अपने लिए केवल नहीं जीता, सबके लिए जीता है, ऐसा सद्गुणी विद्या अभ्यासी, ऐसे जो लोग हैं, भगवान सीता जी और लक्ष्मण जी के साथ आप उनके हृदय में रहिए। ಇದನ್ನು ನಾವು ನೋಡಿದಾಗ ನಮಗೆಲ್ಲ ಏನನ್ಸುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಭಗವಂತ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಅಥವಾ ಯಾವುದೋ ಒಂದು ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಸಮಾನವಾದಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಕಳಿಸಿಲ್ಲ. ಭಗವಂತ ಶ್ರೀರಾಮ ಕಾಡಿಗೆ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ವಾಲ್ಮೀಕಿಯವ್ರನ್ನ ಮಾತಾಡಿಸಿದಾಗ ರಾಮ ಕೇಳ್ತಾರೆ, ವಾಲ್ಮೀಕಿ ನಾನು ಎಲ್ಲಿ ಉಳ್ಕೋಬೇಕು ಸ್ವಲ್ಪ ನೀವು ಹೇಳ್ಬೋದಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ವಾಲ್ಮೀಕಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಭಗವಂತ ನೀನು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ, ಲೋಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜಾಗದಲ್ಲೂ ನೀನೇ ಇದೆಯಾ, ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲಿರ್ಬೋದು ಅಂತ ನೀನು ನೋಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದೇ ವಿಚಾರ ಬಂದಾಗ ವಾಲ್ಮೀಕಿಯವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿ, ಸದ್ಗುಣಗಳಿರುವಂಥ, ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರಗಳಿರುವಂಥ ಸೀತೆ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಭಕ್ತನಲ್ಲಿ ನೀನು ಇರುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೋದಾ? हम भगवान के जिस भी रूप में विचार करते हो, यह विश्वास करिए कि हम में से प्रत्येक जना अपने हृदय में रहने के लिए भगवान को बुला सकता है, और भगवान उसके यहाँ रहने के लिए आएंगे। मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि आप सबका परिश्रम सफल हो, आप सबकी साधना सफल हो, आपको जीवन में सौभाग्य प्राप्त हो, और आप सब लोग अपने सब काम करते हुए यहाँ भगवान की उपस्थिति का अनुभव कर सकें। आप सबको और आपके अंदर स्थित भगवान को प्रणाम करके अपनी बात पूरी करता हूँ। ಹೇಗೆ ಭಗವಂತ ಒಳ್ಳೆಯತನದಲ್ಲಿ ತಾನು ಸೇರ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಮಠದ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಹೃದಯಗಳನ್ನು ಒಳ್ಳೆಯತನಕ್ಕೆ ತೆರೆದಿರುವುದರಿಂದ ಭಗವಂತನು ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿರ್ತಾನೆ. ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಆಶೀರ್ವಾದದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳು, ದೇಶದ ಪರವಾಗಿ ಮಾಡುವಂಥ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳು ಆಗಲಿ ಅಂಥೇಳಿ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಿಗೆ ಒಂದು ವಂದನಾರ್ಪಣೆಯನ್ನು ಸಮರ್ಪಿಸ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದ.